निफाड तालुक्यातील उंबरखेड शिवारात गुरुवारी ऊसतोडीचे काम सुरू असताना बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात एक ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। धनुशेठ गांगुर्डे यांच्या मळ्यात सुमारे 15 एकर क्षेत्रात कादवा साखर कारखान्यामार्फत ऊसतोड सुरू असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने संतोष बद्री चव्हाण वय वर्ष 36 मूळ राहणार 40 गाव सध्या मुक्काम उंबरखेड यांच्यावर झडप घातली। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालेली होती। संतोष चव्हाण यांच्या हातात असलेल्या कोयत्याने त्यांनी प्रतिकार केल्यामुळे बिबट्याने पळ काढला। मात्र मजुरांच्या म्हणण्यानुसार सदर ऊसाच्या शेतात आणखीन एक बिबट्या असल्याचं निदर्शनास आलेलं असून त्यामुळे ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात भयभीत झालेले आहेत। या भीतीमुळे मजुरांनी पुढील ऊसतोड काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे। दरवर्षी 40 गाव परिसरातून नाशिक जिल्ह्यात ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांचा हा गट असून यंदा सुमारे 40 मजूर त्यामध्ये 15 महिला मजुरांचा समावेश आहे। हे सर्व मजूर दिंडोरी तालुक्यातील कादवा साखर कारखान्यामार्फत ऊसतोडीचे काम करत आहेत। या हल्ल्यानंतर जखमी मजूर संतोष चव्हाण यांना तात्काळ पिंपळगाव येथील रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज वानखेडे, आरोग्य सेविका कविता माळी, कविता जाधव तसेच आरोग्य सेवक दशरथ माळी यांनी प्राथमिक उपचार केले। त्यानंतर वन्यप्राणी मित्र विक्रम गीते यांनी रुग्णाची पाहणी केली। पुढील उपचारासाठी जखमी मजुराला पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी रुग्णालयात हलवण्यात आलेले असून डॉक्टर महेश बुक यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे उंबरखेड परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याचं स्पष्ट झालेलं असून शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी, निफाड। मोफत सुविधा एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।